बचाएं, मिलकर सोचें जरा। पानी पानी पानी, पानी से जीवन हमारा, कैसे बचाएं, मिलकर सोचें। ज्ञानेश्वर विद्वंस लाडेगाव, माझ्या नावाने 3 एकर आणि माझ्या आईच्या नावाने कांताबाई ज्ञानेश्वर विद्वंस यांच्या नावाने 3 एकर असं आमच्याकडे संपूर्ण 6 एकर आहे. 6 एकरमध्ये मी 6 खड्डे घेतलेले आहे. आईच्या शेतात 3 खड्डे आणि माझ्या शेतातनी जलताराचे 3 खड्डे. लाडेगाव येथील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यामध्ये त्यांच्याकडे जेवढी एकर जमीन आहे तेवढ्या जमिनीमध्ये ते जलतारे घेत आहेत. चला तर मग लाडेगाव जलतारा पॅटर्न जाणून घेऊया, लाडेगावमध्ये भेट देऊया. पानी के बिना पेड़ पौधे न होंगे, अनाज न होगा तो कैसे जिएंगे। नमस्कार, मी पवन मिश्रा लाडेगावला राहतो आणि गेल्या 22 वर्षापासून विषमुक्त शेती करतो. आणि यावर्षी आम्ही गावामध्ये जलतारा प्रोग्राम राबवलेला आहे. माझ्या शेतामध्ये मीही 12 एकरामध्ये 12 जलतारे निर्माण केलेले आहेत. तर एका एकरामध्ये एक, कारण एका एकरामध्ये जेवढा काही पाऊस पडतो त्याच्यापैकी साधारणतः 40% 35% पाऊस हा शेताच्या बाहेर निघून जातो. आणि पाऊस एकटा जात नाही, जाताना स्वतः माती घेऊन जातो. तर जलताऱ्याच्याद्वारे आम्ही निव्वळ जलसंधारण करत नाही तर त्याच्यासोबत मृदसंधारणसुद्धा करतो. तर आम्ही साधारणतः एका एकरामध्ये जो काही पडणारा पाऊस आहे त्याच्यापैकी 35 ते 40% पाऊस हा शेतामध्ये अडवला जातो. त्याचा फायदा फक्त मलाच होणार नाही, भूगर्भामधल्या पाण्याची पातळी त्याच्यामुळे वाढते आणि आमच्या गावातल्या सगळ्या जनसामान्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद. लाडेगाव हे एक पाऊल पुढे येत आहे. पाण्याची भविष्यात येणारी अडचण समस्या लक्षात घेऊन जलतारा या उपचारासाठी गाव एकत्र आलं. आपापल्या परीने रोजगार हमी योजनेची साथ तर आहेच, पण सोबतच दत्तक योजना सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. म्हणून ज्याला 2 शक्य आहे ते 2च्या जागेवर 4 करतायत. आणि या जलताऱ्यामध्ये आपल्या शेतात सुद्धा 3 जलतारे करणारे या ठिकाणी मंडळी आहेत. 12 एकरात 12 जलतारे करणारे सचिन भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत. 12 एकरात 12 जलतारे करणारे पवन भाऊ मिश्रा सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि जलतारा केल्यानंतर त्या ठिकाणी दगडांची कमी पडणार आहे, म्हणून दगड दान करणारे सुद्धा अतुल भाऊ या ठिकाणी आहेत. हे काम चालत असताना या ठिकाणी संजू भाऊ कपाटे सुद्धा आहेत की जे झोपताना किंवा फिरताना जलताराच करतायत. कारण टार्गेट आहे भविष्यात येणाऱ्या 5 वर्षानंतरची पाणी टंचाई दूर करण्याचं. म्हणून या ठिकाणी मी सचिन भाऊंना विनंती करतो की जलताऱ्यासाठी लागणारे दगड हे देण्यासाठी जे अतुल भाऊ पुढे आलेत त्यांचं स्वागत सचिन भाऊ आणि पवन भाऊ हे करतील अशी त्यांना विनंती करतो. हे अतुल भाऊ खैरकर लाडेगाव, हे आपल्याला लागणारा दगड, त्यांच्या विहिरीवर काळा दगड आहे. जेवढा काही लागल, ज्या ज्या शेतकऱ्यांना लागल ते त्यांना विनामूल्य देण्यास तयार आहे. धन्यवाद. त्यामुळे लाडेगाव परिवाराच्या वतीने अतुल भाऊंचं या ठिकाणी स्वागत. मी संजय कपाटे. आम्ही आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलतारा खड्डे तयार केलेले आहे. माझ्या शेतामध्ये पण मी 2 केलेले आहे. आणि मी माझा पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून एक गावाच्या चळवळीमध्ये पूर्णपणे सहभागी होत आहे. आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे करून जलतारा करून या गावाचं पाणी या गावातच मुरल यामध्ये काही शंका नाही आहे आणि हीच आमची अपेक्षा आहे. पानी पानी से जीवन हमारा, कैसे बचाएं, मिलकर सोचें जरा। पूर आणि पाणी या दोन्ही समस्येमध्ये विखडलेलं लाडेगाव आणि ते माझं जन्मगाव आहे. होय, माझ्या शेतात म्हणजेच समूह शेतामध्ये कौटुंबिक शेतीमध्ये 9 एकरामध्ये 9 जलतारे केलेत. गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक पुढे येत आहेत. पाण्यासाठी होणारी ही चळवळ उद्याच्या भविष्याचं आनंद दाखवत आहे. नक्कीच आठवतं की लहानपणी आमचं गाव पाणी संघर्षामध्ये अख्खं एकवटलं होतं, त्याच पद्धतीने परत एकवटत आहे. धन्यवाद. पानी पानी पानी, पानी से जीवन हमारा, कैसे बचाएं, मिलकर सोचें जरा।